नमस्कार, मी अश्विनी आणि मनू आम्ही दोघी मिळून तुमचं खूप सारं स्वागत करतो आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज अचानक प्लॅन झाला पाणीपुरी बनवायचा. तर पाणीपुरीसाठी जे पाणी लागतं ना, ते मी फटाफट बनवून घेतलं कारण घरात कुठलंच नव्हतं. तर काही गोष्टी थोड्याशा ॲडजस्टही केल्यात. पण ते जे आहे ना, ते खूप टेस्टी झालं होतं पाणीपुरीचं पाणी आणि ॲक्च्युली पाणीपुरी ही खूप छान झाली होती. आता याचा जो लाँग व्हिडिओ आहे ना, जो लाँग व्लॉग आहे तो आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि तुम्ही त्या पद्धतीने पाणीपुरी बनवून पहा. खूप छान टेस्टी लागते. जशी आपल्याला आपण बाजारात जाऊन किंवा मार्केटमध्ये जाऊन खातो ना ठेल्यावर वगैरे, सेम तशी टेस्टी येते. तर आता जेव्हाही मी कुठली गोष्ट बनवते जी नैवेद्य नसते म्हणजे नैवेद्यासाठी नसते, ती मी सगळ्यात आधी ट्राय करून पाहत असते. मला ती ओके वाटली तर मी ती देते, नाहीतर त्याच्यात थोडेफार चेंजेस जे आहेत ते करावेच लागतात. त्यामुळे सगळ्यात आधी मी टेस्ट करत असते नैवेद्य सोडून. जर देवाला नैवेद्य असेल तर तो काही टेस्ट करता येत नाही. पण इतर काही गोष्टी बनवल्या तर सगळ्यात आधी मी टेस्ट करते. जसे ही एक पाणीपुरी, ती आधी मी टेस्ट करून पाहिली आणि इतकी अप्रतिम झाली होती ना, माझ्या तोंडाला आत्ताही पाणी सुटतंय हे पाहताना. खरंच खूप छान झाली होती. तुम्ही नक्की अशी पाणीपुरी ट्राय करून पाहात घरी. तुम्ही अजिबात बाहेर जाऊन खाणार नाही, घरीच बनवता. त्यानंतर मी माझा जो ठेला आहे तो हॉलमध्ये असा सेट केला होता टेबलवर. आम्ही मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर आमचा जो हॉल आहे ती आज आमची बेडरूम झाली होती. कारण ज्या दिवशी आम्हाला कुठलाही पिक्चर, वेब सिरीज पाहायची असते रात्री, तर आम्ही आमच्या गाद्या सगळं अंथरून जे आहे ना ते हॉलमध्ये टाकतो आणि निवांत हे पिक्चर किंवा वेब सिरीज पाहतो. कारण हे बघता बघता ना मुली झोपी जातात. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग जो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.